तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत होम शेपचा पास्ता। तुम्ही कोणत्याही आवडीनुसार पास्ता घेऊ शकता आणि आपल्या आवडीनुसार भाज्याही घालू शकता। बघा, मी इथे बेसिक्सच्या थोडेसेच भाज्या घेतलेल्या आहे, कारण आपण इथे छोट्या मुलांसाठी बनवत आहे। पहिल्यांदा काय करायचं, गॅसवरती कुकर ठेवायचं, ज्यात एक बटर क्यूब घालायची, लसूण घालायचा आणि आपल्या भाज्यांमध्ये मी इथे कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटोच घालत आहे। थोडेसे 2 मिनटं असं परतून घ्यायचं, अशा पद्धतीने परतून घ्यायचे 2 मिनटं। आणि रोजचे आपले बेसिकचे मसाले घालायचे। बघा, धनिया पावडर, थोडंसं लाल तिखट, नमक, सोया सॉस, शेजवान चटणी, थोडासा परतून घ्यायचं 2 मिनटं भाज्यांना। आणि इथे मी कच्चा पास्ता घेतलेला आहे, बॉईल नाही घालायचा आहे आपल्याला। कुकरमध्ये 2 मिनटं पास्ता घालून 2 मिनटं असं परतून घ्यायचं बघा। आणि त्यात आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे। पाणी जास्त घालायचं नाही तर पास्ता आपला गळून जाणार पूर्णपणे। आणि आपल्याला 2 विसल्स करून घ्यायचे कुकरचे। कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला पास्ता चेक करून घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने। बघा, आपला पास्ता रेडी आहे। आपली मेन प्रोसेस पास्ताची म्हणजे आपलं चीज। थोडंसं कुकर गरम असताना, पास्ता गरम असताना म्हणजे त्यात थोडंसं चीज घालायचं, हलवून घ्यायचं आणि त्यात खालतीही गॅसवरती नाही ठेवायचं आहे, कुकरवरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं असा आपल्याला पास्ता साईडला ठेवून द्यायचा आहे। बघा, आपला पास्ता किती क्रीमी झालेला आहे, व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, आणि टेस्टी पण झाला आहे। आजचा व्हिडिओ कसा लागला, लाईक, शेअर, सबस्क्राईब